त्या अभ्युदयनगरचा पुनर्विकास होऊ शकला नाही आणि गेल्या 20 वर्षापासून रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। अध्यक्ष महोदय, यांच्या पुनर्विकासातला सगळ्यात मोठी अडचण कुठली तर मुद्रांक शुल्क। एकूण रहिवासी अभ्युदयनगरमध्ये 3238 सदनिकाधारक आहेत, 147 व्यापारी गाड्या आहेत आणि 25 म्हाडा हद्दीपट्ट्याखालील कार्यालय आहेत। असे एकूण 3410 हे भाडेकरू असून 10 महिने निर्णय घेण्यास लागला। वास्तुशास्त्रज्ञ नेमण्यात किती महिने लागणार याची काळजी अभ्युदयनगरच्या रहिवाशांत पडलेली आहे। अभ्युदयनगरमधल्या लोकांना विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, या वसाहतीमध्ये 20 नंबरची एक इमारत आहे। या इमारतीची अवस्था तर अतिशय वाईट आहे। ते इमारत पडायला आलेली आहे। त्याकरता म्हाडाने त्यांना 30/10/2023 रोजी देकार पत्र दिलंय की बाबा तुम्ही तुमच्या इमारतीचा एकला विकास करायला हरकत नाही, परंतु केलं काय ते देकार पत्र देताना साधारण 1500 स्क्वेअर मीटरचा त्यांचा प्लॉट आहे, त्याच्यावरती 500 स्क्वेअर मीटरवरती लेआउट अर्ज टाकून दिला। त्यामुळे मग मागच्या 2.5 वर्षामध्ये या अभ्युदयनगराच्या बाबतीमध्ये काय घडलं, म्हाडामध्ये काय घडलं, आणि हा प्रश्न जसा अभ्युदयनगरसाठी महत्त्वाचा आहे तसाच हा मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये जवळजवळ शेकडो एकरामध्ये म्हाडा आहे। म्हणजे रेडी रेकनरच्या दराच्या 25%चा 1% आपण त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लावणार आहोत। अध्यक्ष महोदय, एक कोट्यावधी रुपयांचा कारभार तयार होईल। तो मराठी माणूस इतके कोट्यावधी रुपये आपल्या पुनर्विकासासाठी खर्च करू शकणार नाही। अध्यक्ष महोदय, अभ्युदयनगर काळातोकी या म्हाडा वसाहतीची ही लक्षवेधी आहे। या सगळ्या म्हाडा वसाहती 1956 ते 1960 साली बांधण्यात आल्या। अभ्युदयनगरचं एकूण क्षेत्रफळ अध्यक्ष महोदय 1,33,594 चौरस मीटर असून जवळजवळ 33 एकरचा भूखंड आहे। अभ्युदयनगरमधील इमारतींची निर्मिती सन 1956 ते 1960 या साली झाली असून एकूण इमारती 49 आहेत। एकूण रहिवासी अभ्युदयनगरमध्ये 3238 सदनिकाधारक आहेत, 147 व्यापारी गाड्या आहेत आणि 25 म्हाडा हद्दीपट्ट्याखालील कार्यालय आहेत। असे एकूण 3410 हे भाडेकरू असून अल्प उत्पन्न गटला 2 इमारती, औद्योगिक कामगारांना 46 इमारती आणि उच्च उत्पन्न गटाला 1 इमारत अशा एकूण 49 इमारती आहेत। अध्यक्ष महोदय, यामधील 8 इमारतींना हस्तांतरण झालेलं आहे। त्यामध्ये इमारत क्रमांक 11, 11A, 8, 27, 21, 20, 36 आणि 38 या इमारतींचं हस्तांतरण झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, सध्या परिस्थिती अभ्युदयनगरमधल्या इमारतींची अतिशय दयनीय असून जवळजवळ आतापर्यंत 2 ते 3 वेळा या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली। बहुतांश इमारतींचा स्लॅब कोसळणं ही नित्याची दुर्घटना घडत आहे आणि गेल्या 20 वर्षापासून रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। अध्यक्ष महोदय, यांच्या पुनर्विकासातला सगळ्यात मोठी अडचण कुठली तर मुद्रांक शुल्क। हे मुद्रांक शुल्कामुळे अनेक विकासकांनी ह्या पुनर्विकासाकडे पाठ फिरवली, त्या अभ्युदयनगरचा पुनर्विकास होऊ शकला नाही आणि मग म्हाडानी 33/5 अंतर्गत C&D नेमणूक करण्याकरता म्हाडाकडून 31/5/2023 रोजी शासनात प्रस्ताव प्राप्त झाला आणि म्हाडाच्या सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने या प्रस्तावात माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 27/2/2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आली। परंतु हा निर्णय घेण्यात अध्यक्ष महोदय 10 महिन्याचा कालावधी उलटला। त्यामध्ये 2-4 इमारतींचे स्लॅब परत पडले। अध्यक्ष महोदय, आता वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक, सल्लागाराची नेमणूक करण्याचे त्या प्रस्तावामध्ये नमूद केलेलं आहे। 10 महिने निर्णय घेण्यास लागला। वास्तुशास्त्रज्ञ नेमण्यात किती महिने लागणार याची काळजी अभ्युदयनगरच्या रहिवाशांत पडलेली आहे। त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरती निविदा प्रक्रिया सुरू होणार, त्याला किती वर्ष लागणार याची परत भ्रांत रहिवाशांना आहे। अध्यक्ष महोदय, लोकांचा आता अंत सरकारने पाहू नये।
जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यावा असं आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो. हा निर्णय घ्या, परंतु हा निर्णय घेताना अभ्युदय नगरमधल्या लोकांना विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, 49 इमारती आहेत. 49 इमारतीमध्ये 3410 सदनिकाधारक आहेत. ही संख्या काय कमी नाहीये आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सरकारी कर्मचारी देखील त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना जो काय घ्यायचा आहे तो निर्णय आपण सगळ्यांच्या अनुमतीने घ्या अशी मी वारंवार विनंती केलेली आहे. अध्यक्ष महोदय, या वसाहतीमध्ये 20 नंबरची एक इमारत आहे. या इमारतीची अवस्था तर अतिशय वाईट आहे. ते इमारत पडायला आलेली आहे. त्याकरता म्हाडाने त्यांना 30/10/2023 रोजी देकार पत्र दिलंय की बाबा तुम्ही तुमच्या इमारतीचा एकला विकास करायला हरकत नाही. परंतु केलं काय ते देकार पत्र देताना साधारण 1500 स्क्वेअर मीटरचा त्यांचा प्लॉट आहे. त्याच्यावरती 500 स्क्वेअर मीटरवरती लेआउट अर्ज टाकून दिला. तो लेआउट अर्ज टाकल्यामुळे त्या इमारतीचा पुनर्विकास होण्याकरता अडचणी आहे. माझ्या आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या लेआउट अर्जीच्या बाबतीत आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. कारण आपली ही योजना संपूर्ण कार्यान्वित होईपर्यंत त्या इमारत कधी पडेल हे कोणी सांगू शकणार नाही. म्हणून हा जर लेआउट मधला अर्जिता आपण कमी केला तर ते लोक आपला पुनर्विकास करून घेण्याकरता तयार आहेत. अध्यक्ष महोदय, अभ्युदय नगरमधल्या अनेक रहिवाशांच्या अनेक मागण्या आहेत. त्यांनी माझ्याकडे काही रहिवाशांनी माझ्याकडे निवेदन दिलं. मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की त्यांनी कमीत कमी 700 स्क्वेअर फुटाचं घर आम्हाला मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. कॉर्पस फंड 25 लाख रुपये कॉर्पस फंड आम्हाला मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. प्रत्येक सदनिकाधारकाला पार पार्किंग मिळालं पाहिजे. घर भाडं रुपये 30,000 रुपये मिळालं पाहिजे. अभ्युदय नगरचा पुनर्विकास कमीत कमी 33% जागेवरती होणं गरजेचं आहे. संपूर्ण सोयी सुविधा साधनांसहित सदनिका रहिवाशांना मिळाल्या पाहिजे. त्याबरोबर तिथे समाज मंदिर आहे, सभागृह आहे, मनोरंजन मैदान आहे, रुग्णालय आहे, शाळा आहेत. या देखील सुविधा या अभ्युदय नगर विचारतो साहेब हा अतिशय महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये 90% मराठी लोक राहतात. अत्यंत प्राईम लोकेशन आहे. मुंबईतला हार्ट आहे. 33 एकरचा भूखंड आहे. त्यामुळे लोकांना काय हवं, कारण ही घरं ही आमच्याकरता आमच्या आयुष्यातले एकाच वेळेची असणारी पुंजी आहे. आमच्या स्वप्नातलं घर आहे ते. म्हणून ते घर मिळालं पाहिजे. इथला मराठी माणूस महाराष्ट्रात मुंबईमध्ये टिकायला पाहिजे. त्याकरता अभ्युदय नगरचा निर्णय हा साहेब अतिशय महत्वाचा आहे. मी आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारू इच्छितो. एक तर आर्किटेक्ट आणि सल्लागाराची नेमणूक किती कालावधीमध्ये आपण करणार. माझा स्पेसिफिक दुसरा प्रश्न आहे, अभ्युदय नगरमधील रहिवाशांना विश्वासात घेऊन आपण निर्णय घेणार का. माझा तिसरा प्रश्न आहे, इमारत क्रमांक 20 मधील भूखंडावर 500 चौरस मीटर टाकलेला लेआउट अर्जीमध्ये आपण सवलत देणार का. आणि माझा चौथा प्रश्न आहे, अभ्युदय नगरमधील लोकांना अपेक्षित सोयी सुविधा आपण देणार का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य चौधरी साहेबांनी म्हणजे त्यांचा हा नेहमीच प्रश्न असतो अभ्युदय नगर हा. पण मला सांगायला आनंद होतो की जरी मे मध्ये मागच्या निर्णय झालेला असला तरी आपण त्याचा GR 6 मार्च 2024 रोजी काढलेला आहे आणि त्याचं रिडेव्हलपमेंट आपण करणार आहोत. आणि त्या GRच्या नंतर अनफॉर्च्युनेट पार्ट असा झाला की आचारसंहिता लागल्यामुळे जे आर्किटेक्ट अपॉइंटमेंट करायचा होता त्याचा आपण हे काढू शकलो नव्हतो. पण आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी आज उत्तरे देतो की पुढच्या 7 दिवसात तिकडे आर्किटेक्टची आपण नियुक्ती करू आणि त्याच्यानंतर म्हणजे मग बाकीचं प्रोसेस सुरू होईल. कारण की आर्किटेक्टच्या आमचं ऑलरेडी त्याचं हे प्रोसेस कंप्लीट झालेलं आहे. फक्त आचारसंहिता ही लोकसभेची असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण या पुढच्या 8 दिवसात त्याचं हे करून त्यांना आपण स्पेसिफिकली सांगणार आहोत की पुढच्या 1 महिन्यात त्यांनी CNDA जे आहे त्याचं पण
निर्णय प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे आणि त्याच्यासाठी 2 महिन्याचा आपण कालावधी त्यांना देऊ. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी पण प्रपोजल पूर्ण तयार केलं पाहिजे. या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कंडिशन टाकायचं. ऑलरेडी आपलं त्या याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्या हिशोबाने सेक्रेटरी मॅडमने त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा केलेली आहे. आणि जो विषय आपण म्हटला की लोकांना विश्वासात, तर आपल्याला माहिती आहे आज कुठलाही प्रोजेक्ट 51% लोक जोपर्यंत त्याच्यावर सही करत नाही तोपर्यंत आपण कुठलाही प्रोजेक्ट करत नाही. आणि त्याच्यामुळे 51% लोकांची सही झाल्यावरच आपण त्या प्रोजेक्टला मान्यता देऊ, त्या प्रोजेक्टचं हे करू. बाकी ज्या तुम्ही जे सोयीसुविधाचं तुम्ही आता त्याच्यामध्ये काय ते आता कसं आहे की NDA नंतर कसं आहे की कोण कोण त्याच्यामध्ये कोण बिल्डर येतात काय, कारण की आपल्याला हे पण माहिती आहे की अगोदर पण 4 बिल्डर येऊन गेले. 4 बिल्डरने या अगोदर आपण NDA करण्याच्या अगोदर 4 बिल्डर आले होते. त्यांनी प्रयत्न केला पण ते म्हणूनच एवढा वेळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. पण आता आपला हा प्रयत्न आहे की इट शुड बी इन शॉर्ट पिरियड, लवकरात लवकर ते व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण हे करू. आणि जो एक लेआउटचा आपण एक विषय मांडला त्याचं नक्कीच रिकन्सिडरेशन आम्ही करायचा प्रयत्न करू. त्याच्यावरती जे कोणी आता डेव्हलपमेंटला येतील ते रिडेव्हलपमेंटसाठी जी येथील मंडळी त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यात काय त्यांना मदत करता येईल ते आपण करू. राणे महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, अभ्युदय नगरच्या या बाबतीमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. सरकार कोणाचं आहे, आता सरकार कोणाचं आहे याच्यापेक्षा अभ्युदय नगरमध्ये राहत असलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मी मराठी, मुंबई मराठी माणसाची, पण या मराठी माणसासाठी गिरण गावामध्ये काय केलं हा प्रश्न आहे. आज सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्या अभ्युदय नगरची परिस्थिती त्यांना जशी माहिती आहे तशी आम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे मग मागच्या 2.5 वर्षामध्ये या अभ्युदय नगराच्या बाबतीमध्ये काय घडलं, म्हाडामध्ये काय घडलं, अध्यक्ष महोदय, या म्हाडाच्या या मुंबईमध्ये शहरामध्ये उपनगरामध्ये जवळजवळ 114 छोटे मोठे अभिन्यास आहेत. आणि हा प्रश्न जसा अभ्युदय नगरसाठी महत्वाचा आहे तसाच हा मुंबई शहरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये जवळजवळ शेकडो एकरामध्ये म्हाड आहे. आणि अध्यक्ष महोदय, या म्हाडाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या संपूर्ण मुंबईमध्ये प्रश्न असा तयार झाला आहे की 2,19,18,094 चौरस मीटर भूखंड म्हाडाच्या अखत्यारीत आहेत. माझा एक प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना आहे की या संपूर्ण भूखंडावर वसाहती आहेत म्हाडाच्या. जर भूखंडाची लीज, ज्याला आपण भाडेपट्टा म्हणतो, तो या पुनर्विकासाचा मूळ प्रश्न जर काय असेल तर तो त्या जमिनीशी संबंधित आहे अध्यक्ष महोदय. आणि सन्माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे मुंबईमध्ये म्हाडाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न तयार झाले आहेत. आणि या प्रश्नाबाबत या सभागृहामध्ये गेले 4.5 वर्ष अनेक सदस्यांनी याच्यावर आवाज उठवला. पण काय घडलं अध्यक्ष महोदय, पुनर्विकासासाठी इच्छुक असलेले विकासक असतात आणि पुनर्विकासासाठी आपलं घर, जे छोटं घर आहे 250 चौरस फुटाचं, ते 500 चौरस फुटाचं व्हावं म्हणून अध्यक्ष महोदय अनेक लोक, अनेक सोसायट्या, अनेक सहकारी संस्था याच्यात काम करतात. पण आता नवीन धोरणानुसार एकूण भूखंडाच्या नवीन प्रचलित दरानुसार, ज्याला आपण म्हणतो की रेडी रेकनर, त्या रेडी रेकनरच्या 25%चे 2.5% पूर्वी घेतले जात होते. आणि आता नवीन प्रचलित दरानुसार अध्यक्ष महोदय रेडी रेकनर हा मुंबईमध्ये वाढतच जातो. आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये रेडी रेकनर आता वाढलाय ज्याच्यामध्ये व्यावसायिकीकरणामुळे त्या भूखंडावर अनेक इमारती उभ्या राहतात, अनेक दुकानं उभी राहतात, त्याचा फायदा विकासक घेत असतो. पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला काय मिळतं अध्यक्ष महोदय? काहीच मिळत नाही त्याला. त्याच्यामुळे जर जमिनीचे भाव वाढलेत बाहेर, बिल्डरांना फायदा होईल, विकासकांना फायदा होईल, पण सर्वसामान्य गोर गरीब मराठी माणूस जो आहे त्या मराठी माणसाला काहीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे भाडेपट्ट्याची, ज्याला आपण म्हणतो की भाडेपट्टा महाग झाला, पुनर्विकासामध्ये अडचण तयार झाली. त्यामुळे माझी मागणी आणि माझा प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना आहे की ज्या प्रचलित दरानुसार, म्हणजे ज्या रेडी रेकनरच्या आधारावर 25% आणि त्या 25%चे 2.5% पूर्वी होते, आपण असं म्हटलं होतं फेब्रुवारीमध्ये की आपण एक बैठक करू आणि त्याचा 1%
म्हणजे रेडी रेकनरच्या दराच्या 25%चा 1% आपण त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लावणार आहोत. अध्यक्ष महोदय, हे कोट्यावधी रुपयांचं कारभार तयार होईल. तो मराठी माणूस इतके कोट्यावधी रुपये आपल्या पुनर्विकासासाठी खर्च करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे या मुंबई शहरामध्ये मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सन्माननीय मंत्री महोदय या भाडेपट्ट्याच्या बाबतीत एक ठोस भूमिका घेऊन या अधिवेशन संपेपर्यंत म्हाडाच्या भूखंडावर उभ्या असलेल्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मी सन्माननीय पूर्व सदस्य असलेल्या श्री चंद्रशेखर प्रभूजींचं अभिनंदन करेन की त्यांनी सर्व ठिकाणी पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये लढाई उभारली की स्वतंत्रपणाने मराठी माणसाने आपलं घर उभारलं पाहिजे या मुंबई शहरामध्ये. म्हणून त्यांनी लढाई सुरू केली, लोकांना त्याच्याबद्दलची माहिती दिली. सन्माननीय मंत्री महोदय म्हाडाच्या माध्यमातून हे जर सांगू शकले की मुंबई शहरामध्ये मराठी माणूस हा सर्वपणाने या म्हाडाच्या क्षेत्रामध्ये राहतो. मग बोरिवली असेल, कांदिवली असेल, malaड असेल, गोरेगाव असेल, दिंडोशी असेल की थेट विक्रोळी भांडूप असेल, या मुंबईतील मूळ मराठी माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये सन्माननीय मंत्री महोदय आणि हे आपलं सरकार, लोकाभिमुख सरकार या मराठी माणसाच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेमध्ये पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेईल का? अध्यक्ष महोदय, हा लक्षवेधी अभ्युदय नगर बद्दल होती, पण माननीय सन्मान्य सदस्य सुनील राणे साहेबांनी जो प्रश्न विचारला, जो म्हाडाच्या वसाहतीमध्ये सध्या जे म्हणजे 6995 26/8/2021 नुसार ह्या भाडेपट्टी वाढ जी झाली आहे त्या म्हणजे 25% आणि त्याच्यावर 1% असा त्यांचा म्हणजे 2.5% झालेलं आहे. त्यांची मागणी आहे की ती 1% व्हायला पाहिजे. पण मी एवढं सांगू इच्छितो की हे रिडेव्हलपमेंटमध्ये सगळीकडे जिकडे जिकडे हे प्रपोजल आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की लीज रेंटमध्ये जे काही चेंज करायचे आहेत त्यासाठी एक समिती तयार करू. त्या समितीबरोबर जसं ते म्हटले 1 आठवड्याभरात, कारण की त्याच्यामध्ये सगळ्या सदस्यांनी, कारण की माझ्याकडे ऑलरेडी याच्यामध्ये अजून 2-3 आमदारांचे, काही दुसऱ्या पुण्याच्या पण आमदारांचे, आमच्या संभाजीनगरमधून आणि अनेक ठिकाणाहून याच्यामध्ये मागणी आलेली आहे. तर त्याच्यात आपण एक म्हणजे सकारात्मक भूमी सरकार घ्यायला तयार आहे, पण एक बैठक लावून तो आपण निर्णय त्याच्यात घेऊ. बच्चू कडू जी. अध्यक्ष महोदय, खरं तर